मागे एकदा मी हा ब्लाऊज घातलेला तेव्हा सगळेजण मला विचारत होते नीलम कुठून घेतला, लिंक दे. आता हा ब्लाऊज घेऊन मला 1 वर्ष झालं. मी मिशोवरून मागवलेला होता. ह्याचं काय मला लिंक माहीत नाही. रेडीमेड ब्लाऊज टाका ना मिशोवरती, येईल तुम्हाला नेटच्या बाहीचा म्हणून. आता हा व्हिडिओ टाकायचा ना मला अजिबात इच्छा नव्हती, पण म्हटलं पूर्ण दिवस गेलेला माझा हा व्हिडिओसाठी, म्हटलं पोस्ट करून टाकावा, म्हणूनच हा व्हिडिओ टाकायला लेट झाला. हा व्हिडिओ आहे माझा घट आपल्याला उचलायचे होते ना, नवरात्रीच्या शेवटच्या दिवशीचा होता. पूर्ण पटापट सगळं आवडलं, कारण का मुहूर्त चाललेला होता घट उचलण्याचा. सगळी मुलं शाळेत चाललेली, त्यांना पकडून आणलं. श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी, आई साहेब, अंबा माता की जय, अंबा माता की जय, अंबा माता की जय. खुश. आत्ता कुठं माझ्या जीवाला बाबा, एकदाचा मुहूर्तावरती घट उचलला. एकदम बोलतात ना, सगळं व्यवस्थित पार पाडलं. परत सगळेजण मिळून समोरच्या मावशींच्या घरात गेलो, त्यांचा परत घट उचलला. हो, घट उचलायच्या अगोदर देवी आईला माफी मागायचं विसरलो नाही बरं का. काय 9 दिवसात काय माफी चुकलं असलं तर माफ कर म्हणून म्हटलं. तिकडचा पण घट एकदम व्यवस्थित उचलून झाला. आता हे आपल्या पिल्ल्याला, बारक्या सासूला शाळेत जायला उशीर झालेला होता. गाडीवर तयारच होती. दोघांना वेधला आणि दोघांना पटकन शाळेत घालवलं. बघा, एवढी सकाळपासून गडबड चालू होती ना माझी, काम काही संपत नव्हतं आणि मुहूर्तावरतीच आपला घट उचलायचा होता. आता मला लहानपणीची गोष्ट आठवली. आता हे सासूबाई माझ्या असते ना, त्या पण करतात. घट उचलून झाल्यानंतर त्याचं आपल्याला जे पण उगवलेलं आहे ना, ते एक दांडी मुलांना वाटायची आणि एक डोक्यात घालायचे स्वतः. अजून पोळ्या बनवायचे. गडबडीत एवढाच नैवेद्य दाखवला, नैवेद्य पुरत्याच पोळ्या केलेल्या. आता ज्यूस प्यायला घ्या. नाही कोणता, कलिंगड ज्यूस. मी चहावर एवढा प्रेम करणारा माणूस, आज मी सकाळपासून चहा सुद्धा पिलेला नव्हता. पोटातनं एकदम कालवून आलेलं होतं. मग कारभाराने माझ्यासाठी 1 ग्लास कलिंगडचा ज्यूस आणला. ज्यूस पिला आणि परत कामाला लागले. राहिलेल्या पोळ्या करायच्या होत्या आणि लादी पुसायची होती. पटापट कामं आवरली. आणि ना संध्याकाळच्या वेळेस काय झालं माहिती आहे का, आमच्या गल्लीमध्ये ना आज शेवटचा दिवस होता, त्यामुळे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होता. म्हणजे पावसामुळे अर्ध्या लोकांचा झालेला, ज्यांनी नाही केला त्यांनी आज करायचा होता. कारभारानं सहजच म्हणलं, मी देवी बनू का. आत्तापर्यंत कसल्याच फॅन्सी ड्रेसमध्ये भाग घेतलेला नव्हता, त्यामुळे उत्सुकता होती. कारभाराने म्हणाले, चल तुझ्यासाठी त्रिशूल बनवतो. त्यामुळे आतमधून जरा धुगधुग लागलेली होती की असं कसं जायचं दुसऱ्यांच्या समोर फॅन्सी ड्रेस करून. तर कारभारी म्हणाले ना, चल बन, मी तुझ्या हेल्प करतो म्हणून. मग बाजूच्या आमच्या एक भाभी आहेत ना, तर ते नाही का त्यांच्याकडे असं हाताला पायाला लाल लाल लावतात. तर मला देवी बनायचं होतं ना, म्हणून त्यांनी पण माझ्या हाताला पायाला लाल लाल, म्हणजे किती कारभारी म्हणत होते आवर. परत बाजूच्या भाभी पण म्हणाले, चलो दक्ष की मम्मी आपको लगा के दूंगी. म्हटलं ठीक आहे. मग हाताला आणि पायाला त्यांनी देवीसारखं बनवलं. राहिलं मेकअपची गोष्ट, म्हणजे मला मळवट असं भरायचं असतं ना, मी इंस्टाग्रामवर वगैरे बनवलेलं, तर ते करायचं होतं. तर माझी जाऊबाई म्हणाली, हां ते तुम्हाला करून देते. म्हणजे सगळ्यांनी मिळून मला मदत केली बरं का. भीती वाटते. पाऊस नाही पडला पाहिजे बस. खरं सांग का, जाम भीती वाटत होती. असं पोटातनं गोळा आलेला असं वाटत होतं. लहानपणी परीक्षेला जाताना कसं पोटात दुखायचं, तशा माझ्या दुखायला लागलेलं होतं. कशी दिसते मी, येईल का नंबर येईल का नाही माहित नाहीये, पण मी जाम खुश आहे स्वतःला बघून. आता चला खेळायला, बघूया नंबर येतोय का. जय माता दी, अंबा मातेचा उदय उदो. खेळायला का नंबर येतोय. काय पण बोला, नाही होय म्हणता म्हणता माझा लुक आहे ना एकदम भारी बनून आलेला होत्या. मावशी पण घरातनं बाहेर बघायला आल्या, सगळेजण बघायला लागलेले होते. आणि ती माझी मावस जाऊबाई होती ना, ती जोगवी झालेली होती. ते जोगते असतात ना, ते झालेली होती. आणि रात्री 10:30 पाऊस पडल्यामुळे लेट झालं. 10:30-11 वाजता आमची एंट्री झाली. तर कोण एवढे जास्त जण आलेले नव्हते, पण मला धुकधुक वाटत होती. कारण का मी शाळेत असताना कोणत्याच गोष्टीमध्ये असा भाग घेतलेला नव्हता. आणि फॅन्सी ड्रेस असो कशात असो, आज अचानकच काय माहित काय झालं. आता काय झालं, ती जाऊबाई होती ती जोगती झालेली होती ना, तर त्या तिच्या परडीमध्ये ठेवण्यासाठी असं कसं असं देवाचा फोटो वगैरे ठेवणार, म्हणून तात्पुरतं दिसण्यासाठी आहे ना तिने महालक्ष्मी यायचं ना मोबाईलवरतीच फोटो ठेवलेला होता. म्हणून ते बघून जाम हसायला लागलेलं. डिजिटल देव असं आम्ही बोललेलं होतं. नंतर हळूहळू जरा स्टार्ट झाला पण नुसता खेळायला. मग त्रिशूल घेऊन आणि ती परडी घेऊन नुसतं असं दाखवलं पण पाहिजे ना की आपण काय वेशभूषा केले, ते बोलून आलेलं होतं.
पण त्रिशूल आणि ते परडे घेऊन आहे ना गरबा खेळायला जरा जास्तच अवघड जात होतं. त्यामुळे सगळेजण बोलले आता ठेवून द्या, जेव्हा लास्टचा अर्धा तास येईल का नाही तेव्हा घ्यायचं हातामध्ये. तसं तर आमचं नाव लिहिलेलंच होतं. थोडी जरा जास्त खुश होते कारण का सगळ्यांनीच मला सपोर्ट केलेला होता. आणि नुकताच फॅन्सी ड्रेसच्या 2 दिवस अगोदर ट्रेडिशनल डे झालेला, तेव्हा मी घागरा घातलेला होता. त्यामुळं घागरामध्ये मग सुद्धा माझं नाव घेतलेलं होतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर कळत होतं की सगळेजण बोललेले की नीलम तू खूप छान केले. त्यामुळे ट्रेडिशनल डेमध्ये सुद्धा माझा नंबर होता. आणि आता राहिलेला फॅन्सी ड्रेसचा. आणि त्यातल्या त्यात 9 दिवसापैकी ना मी 7 दिवस म्हणजे कंटिन्यू जॉईन केलेलं, कारण का पहिल्या दिवशी कोण नव्हतं आलं आणि एक दिवस खूप पाऊस पडत होता त्यामुळं कोण नव्हतं. आता इथं हे आहे माझं पिलो. माझं म्हणजे माझ्या सख्या जाऊबाईचं 4 महिने झाले त्याला पहिल्यांदाच असं घराच्या बाहेर असं खेळायला म्हणून काढलेलं होतं. कारण का शेवटचा दिवस होता, जाऊबाईला पण खेळू वाटत होतं म्हणून ती घेऊन आलेली. म्हटलं मी पण चल, मी त्याला लाडानं डुग्गो बोलते बरं का, बाळाबरोबर खेळावं, कारण का तेवढंच अंबाबाईचं रूप अजून उठून दिसेल ना. त्याच्याबरोबर खेळले, त्याच्याबरोबर 4-5 फोटो काढले. आणि ती बघा कमरावर हात ठेवलेली गुलाबी ड्रेसवाली ती माझी सख्खी जाऊबाई, ती तर तुम्हाला माहीतच आहे, ती पण खेळली. मग आम्ही सगळ्यांनी मिळून आहे ना मध्येच थोडा डान्स केला. आणि अजून एक आमच्या एरियामध्ये ती एक अंबाबाई बनलेली होती, ती तर खूप छान वाटत होती मला ना. तिचं रूप आहे ना एकविऱ्या आईसारखं असं दिसत होतं. सगळेजण कोण ना कोण काहीतरी बनवून आलेलं. एक मुलगी राधा बनवून आलेली, परत एक कोण पेशंट आमच्या एरियातली नानूताई म्हणून ती पेशंट बनवून आलेली. माझ्या तर त्रिशूलच्या मागं सगळेजण बारके बारके पोरं लागलेली. जरा असा हातातून खाली ठेवला की सगळेजण घेऊन इकडे तिकडे पळून जात होती. कोण फोटो काढत होतं, काय ठेवत होतं. म्हणलं शेवटपर्यंत राहतोय का नाही काय माहित. शेवटचाच थोडा वेळ राहिलेला होता, त्यामुळे सगळेजण बोलले आता थोडंसं नाचूया. नीलम तू पण नाच, कारण का डायरेक्ट पुढच्या वर्षीच आता भेटणार होतं. रात्रीचे 1 वाजून गेलेले होते. ह्याच्यानंतर बक्षीस वाटण्यात येणार होते. म्हटलं हा चल आपण पण थोडं नाचूया. शेवटी एकविरा आईबरोबर आम्ही पण खेळले. ती म्हणजे मी म्हटलं चल आपले दोघीने एवढं छान देवीचं रूप घेतले तर थोड्याशा 2 देव्या एकत्र पण गरबा खेळू शकतात ना, नंबर कोणाला पण भेटू दे. मग आम्ही पण दोघेजण जरा थोडंसं गरबा दांडिया खेळ आणि फोटो वगैरे काढले. आता कोणच गरबा खेळायच्या मूडमध्ये नव्हतं, सगळेजण नाचायच्या मूडमध्ये होते. मग काय भाऊनी म्हणजे दिराने पण बाळाला घेतलं, सगळेच जणच नाचायला लागले. मग सैराट पिक्चरला 10 वर्ष झालेत, पण काय झिंगाट या गाण्याचा क्रेज काय उतरत नाही. अजून पण तसंच ताजं तवानं गाणं वाटतं. जसं पहिल्यांदा रिलीज झालेलं तसं अंगामध्ये तरतरणे आणि झिंझिने येतात ना झिंगाट ऐकले तशा अजून येतात. सगळेजण जे नाचता येत नाही ना त्यांचे पण ताल थिरकत होते. आज आमच्या भाऊंची गोष्टच वेगळी होती बाबा. भाऊ पण आमचे एकदम तालात होते. काय ते नाचलेत आमचे भाऊ. आम्ही तर भाऊंचा डान्स बघून नुसतं हसत होतो. उड्या मारून टुनटुन उड्या मारून नाचत होते. आमच्या घराण्याचा एक भारीच नुसता ग्रुप झालेला होता, जे ते नुसते तालच नाचत होते. आतापर्यंत सलमान खान होता भाऊंच्या अंगात, आता धर्मेंद्र जागा झालेला होता. आता काय, आता सगळ्या पोरांचा ग्रुप आलेला. माझे कारभारी मी जेवढी बिंदूसपणे वागते ना तेवढेच माझे कारभारी लाजवळे. त्यांना ढकलून म्हणलं तुम्ही पण थोडा डान्स करा ना. एक बोट वर करून एक टंगड वर करून नुसतेच मुंड्या हलवत होते. ते नाचायला कधीच गावच्या पण गणपती विसर्जनाला नसतात आणि इथं पण कशामध्ये नसतात. 5 मिनिटं मोजून कसे तरी नाचले असतील. माझा मेकअप, मला वाटलं आता माझं कुंकू बिंकू सगळं असं ओघळतंय का घामानं, पण काही नाही, जसंच्या तसं होतं. पूर्ण घामानं भिजलेलं. जेवढे मी घामानं भिजत होती, घाम येऊन माझा चेहरा लाल होत होता, तेवढा माझा लुक आहे ना म्हणजे लय भारी दिसत होता. फुल भाई
इकडं माझा नवरा व्हिडिओ काढतोय आणि इकडं माझा धीर नाचतोय. दोघं पण हसत होते. कारभारी तर एवढे हसत होते ना व्हिडिओ काढताना. आता हा व्हिडिओ पूर्ण तुम्हाला दाखवला असता, पण युट्यूबवाला माझं व्हिडिओ बंद करेल म्हणून मी भाऊंचा पूर्ण डान्स आहे ना तुम्हाला दाखवू शकत नाही. मुद्दाम जाऊबाईला चिडवत होते आणि जाऊबाई त्यांच्याकडे बघतच पण नव्हत्या. आज जवळजवळ 2-4 वर्षापासून 2 वाजता रात्रीच्या बक्षीस समारंभ ठेवण्यात आलेला होता. सगळ्यात पहिल्यांदा पोरांपासून सुरुवात झाली. आपल्या दक्षला 2 गिफ्ट भेटले आणि दोन्ही गिफ्ट मध्ये 2रा नंबर. हमारे जो स्पेन में कंपटीशन में जो जीते हैं वो है दक्ष यूट्यूब कुंभवड़े. दक्ष कुंभवड़े ताला वाजवा. लहान मुलांचे माझ्याकडे व्हिडिओ नाहीत, पण दक्ष दादा कोंडके बनलेला होता. एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकेन. त्याला त्यात 2रा नंबर देण्यात आलेला. छान बनलेला दादा कोंडके खरं म्हणजे तो. आणि गेममध्ये पण तो 2राच आलेला, त्यामुळे त्याला 2 गिफ्ट झालेले होते. सर्रास सगळ्या मुलांना गिफ्ट वाटण्यात आले. ह्या आगरी टोपी घातलेल्या नानूताई आहेत, त्या पेशंट बनलेल्या. त्यांचा 1ला नंबर आला, माझा 2रा नंबर आला. माझा काही एवढा जास्त व्हिडिओ नाही काढला कारण का माझा अक्षरशः मूड खराब झालेला. जाऊबाई एवढ्या चांगल्या बनलेल्या होत्या जोगवी, त्यांना 3रा नंबर देण्यात आलेला. माझा मूड का खराब झाला कारण का मी जो ट्रेडिशनल डेला घागरा घातलेला होता आणि सगळ्यात बेस्ट डान्स आणि गरबा केलेला, ते मला माझं गिफ्ट दुसरेच कोणाला देण्यात आलं जे वाटणारे होते. बरं, आणि बक्षीस देताना ना त्यांनी जर पार्सिलिटीच केलेली म्हणायला लागल्या कारण का आम्ही मेहनत केली एवढी. जोगती त्या बनलेल्या होत्या, आम्हाला एकदम लास्टला ठेवण्यात आलं, त्यामुळे जरा बेकार वाटलं. एवढी मेहनत केलेली वाया गेली. जाऊ दे ना मग, असं आता जाऊ दे बोलले असतील. आता पुढच्या वर्षी विचार करायला. नगरसेवक काकीने व्यवस्थित कार्यक्रम ठेवलेला होता, पण ज्याला जबाबदारी दिलेली वाटायची त्याने काय व्यवस्थितरित्या पार पाडली नाही. सरळ काय माहित काय आमची तोंड आवडली नाही म्हणून आम्हाला दिलं नाही वाटतं. ज्यांनी मेहनत घेतली नाही त्यांनाच बक्षीस आणि नंबर देण्यात आलेले. असू दे, चला एन्जॉय केला. माझं पण गिफ्ट दिलं असेल त्याला तो पण खुश, पण एवढं म्हणे की त्याच्यापेक्षा जास्त एन्जॉय मी केलंय, त्याच्यापेक्षा जास्त मी खुश आहे म्हणून हा व्हिडिओ पोस्ट नव्हते करत मी. असू दे.